सुजाता. मी आपणा सर्वांचं, पंडित कुटुंबांचं आणि मित्रमंडळी नातेवाईकांचं स्वागत करते. हे आई दादा. त्यांना 60 वर्षापूर्वी म्हणजे 20 नोव्हेंबर 1956 साली एक गोंडस पुत्र रत्न झाले आणि त्याचे नाव ठेवले संजय. मग तो म्हातारे आईचा संजा झाला, तर बाबांचा संजू, तर नामदेव अण्णांचा लाडका संजा, तर सदाशिव भाऊंचा आणि नानांचा संजय. ताई, माई, मोठी आत्या, छोटी आत्या यांच्या मांडीवर खांद्यावर खेळत तो मोठा होत गेला. रजूच्या जन्मानंतर तो आमचा दादा झाला. रजू, राजन, सुनील हे त्याचे बाल सवंगडी. त्यांच्याबरोबर खेळत बागडत त्रुंबव ते कुलाबा ते बोरिवली असा प्रवास चालत मोठा झाला. आपण WW1 पाहतो ना, तसे आम्ही आमच्या लहानपणी रविवारी दुपारी जेवल्यानंतर सदाशिव भाऊंबरोबर खेळताना पाहिले आहे. ते काका पुतण्याचे कुस्तीचे मधले प्रेम पाहायला आजूबाजूची माणसे गोळा व्हायची. तो विटीदांडू, भोवरा, गोट्या आणि लपंडाव फार छान खेळायचा. बैलाची खिल्लारी जोडी बघितली की स्वारी खुश, म्हणून खेरशेचे दादा त्याच्या आवडीचे, आणि म्हणूनच खेरशेत हे त्याच्या आवडीचे गाव. शोकेशमध्ये आर्टिफिशियल बैलगाड्या बनवणे हा त्याचा आवडीचा छंद. त्याने अजयला रात्री झोपेत जरी हाक मारला तरी गडबडून उठून बसणारा अजय. त्याला कॅडबरी फार आवडते. त्याचा जिवलग मित्र मंगेश कुलकर्णी. तो सायकलवरून शाळेत सोडण्यापासून ते ऑफिसमध्ये जाण्यासाठी रेल्वे स्टेशनपर्यंत सोडण्यापर्यंत त्याचा प्रवास. लग्नाचा विषय निघाला तेव्हा त्याला विचारण्यात आले, तुला कशी मुलगी पाहिजे? तर त्याने एका वाक्यात उत्तर दिले, मला समदुःखी मुलगी म्हणून पत्नी पाहिजे. मग शोध चालू झाला आणि आम्हाला कुंदाची भेट झाली. 3 मार्च 1982 साली कुंदा त्याच्या आयुष्यामध्ये आली आणि त्याचे आयुष्यच बदलून गेले. कुंदाने त्याला इतकं भरभरून प्रेम दिलं आणि पुढे ते प्रेम करतही राहील. देवाने जणू काही तिला त्याच्यासाठीच जन्म दिला. कुंदाचे आम्ही ऋणी आहोत, कारण तिने आमच्या दादाला इतकं सुख दिलं आणि हर सुख दुःखामध्ये मोठी साथ दिली. कुंदा आली आणि त्याने काठी फेकून तिच्या कुंदाच्या खांद्यावर हात ठेवून पुढचा प्रवास त्याचा चालू झाला. कुंदाचे आम्ही ऋणानुबंध आहोत. आमचं घर, आमचं परिवार तिने सांभाळून घेतलं, बांधून ठेवलं. नंतर लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी कुंदाने त्याला अभिजीच्या स्वरूपात मोठी भेट दिली. 1.5-2 वर्ष त्याच्या सोबतीत त्यांचे आयुष्य सुखाने चालू होते. पण काळाने घात केला. आमच्यापासून अभिजितला हिरावून घेतलं आणि दुःख त्याला फार मोठे झाले. पण थोड्याच वर्षात रुपालीच्या रूपाने परत सुखाचे आणि आनंदाचे दिवस आले. नंतर प्रवीण आणि अभिषेक हे त्याचे खेळणे झाले. हातावर उभे करणे हा त्याचा खेळ. दरवर्षी मे महिन्यात आम्हाला गावाला घेऊन जाणारा दादा. मग रुपालीचे लग्न ठरले आणि लग्नाच्या वेळेस तो फार आजारी पडला. आम्ही फार घाबरलो, पण सर्व काही सुरळीत झालं. आनंदात लग्न पार पडले. जावयाच्या रूपात नवल आमच्या कुटुंबामध्ये सहभागी झाला आणि मग सर्व संपन्न सुख मिळाले ते स्वराच्या रूपात, म्हणजे त्याची नानू. त्याला नातीच्या रूपात मिळाली आणि सुखी झाला. आमचा दादा मदतगाराला मदत करण्यात नेहमी तत्पर. असा हा आमचा दादा. किती बोलावे तेवढे थोडेच. आमच्या दादाला दीर्घ आयुष्य लाभो आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण हो ही देवाकडे प्रार्थना. दादा, आमच्या परिवारातर्फे तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांना माझा साष्टांग नमस्कार. हॅपी बर्थडे दादा.
हॅलो संजय, तुला सा 60व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आमच्याकडून. खूप खूप शुभेच्छा. छान छान राहा, आनंदी राहा. तुझ्या वाढदिवसाला आम्ही हजर नाही, त्याला नाही इलाज आहे. 82 साली माझा विवाह झाला श्री संजय पांडुरंग पंडित यांची. तेव्हापासून माझा संसार सुखाचा सुरू आहे. देवाच्या आशीर्वादाने, आई वडिलांच्या कृपेने सगळं व्यवस्थित चालू आहे. मी खूप आनंदात आहे, सुखी आहे, व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे. त्यांना ह्या 60व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांचं आयुष्य असं सुख समाधानाने जावो, आनंदी जावो, निरोगी आयुष्य राहो. त्यांची प्रकृती चांगली राहावीच ईश्वराचरणी प्रार्थना. आईवडिलांसारखे प्रेमळ सासू सासरे, धीर नंदा हौशी, संजय रावांचे नाव घेते त्यांच्या 60व्या वाढदिवसादिवशी. संजय आणि मी याच्यामध्ये फक्त 7 वर्षांचाच फरक. त्रुंबवच्या शाळेपासून गुलाबाच्या शाळेपर्यंत सगळ्या आठवणी आठवल्या की तो 60 वर्षाचा झालाय हे लक्षातच येत नाही की तो 60 वर्षाचा झाला. माझ्याकडून 60व्या वर्षासाठी तुला लाख लाख शुभेच्छा. याच्या पुढे तो आणखीन उत्तरोत्तर आरोग्याने आणि समृद्धीने असाच राहा. हॅलो संजय दादा, हॅपी बर्थडे. 60व्या वाढदिवसाच्या आमच्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा. हॅलो दादा, हॅपी बर्थडे. मावशी म्हणाली तसं इतक्या वर्षाच्या इतक्या अनंत आठवणी आहेत बोरिवलीच्या की असं बर्थडे विशमध्ये सांगणं कठीण आहे. पण यायची, भेटायची खूप इच्छा होती आहे. ज्यावेळेला फेरी होईल त्यावेळेला तुला खूप वेळासाठी भेटेन. पण आता आमच्याकडनं ह्या शुभेच्छा आणि बी हॅपी आणि लिव्ह लॉंग, हेल्दी, वेल्दी अँड चिअरफुल. टेक केअर. हाय संजय, तुला 60 वर्ष झाली. अरे वाटतच नाही रे, तू लहानपणी इतका सुंदर छान देखणा दिसत होता. अजूनही तो तसाच आहेस. तू सगळ्या शारीरिक अडचणीवर मात करून सुपर अन्वेषण घेतलंस. ह्या खरोखर तुझं जिद्दीबद्दल तुझं अभिनंदन. खरोखर ही चिकाटी आणि जिद्द तुझी वाखाणण्यासारखी आहे. बसल्या बसल्या मला आपलं बालपण आठवलं. तू शाळेत होता तुर्बोच्या, आणि त्यावेळेला आपल्याला दुसरं काही अट्रॅक्शन नव्हतं. नाटक, सिनेमा वगैरे काही नव्हते. अट्रॅक्शन म्हणजे खेळशेटची बैलगाडी. ती बैलगाडी इतकी सुंदर असायची, सजवलेली बैलगाडी, खिल्लारी बैल. आणि दादा त्या गाडीबरोबर यायचे. रात्री गाडी निघायची आणि सकाळी तुरुंबवला यायची. गाडीबरोबर येताना दादा शर्ट पॅन्ट घालत नसेल, कपडे घालत नसेल, एक बनियन, आणखीन चड्डी असायची. कारण कपडे घातले तर बैल मारायला येतात. पण बैल खूप देखणे होते त्यांचे. कंदिलाच्या प्रकाशात दादा पुढे चालत असत आणि ती बैलगाडी आली की दुसऱ्या दिवशी आम्हाला खूप आनंद व्हायचा. तर या तुरुंबवला त्यानंतर अण्णा तिकडे होते. त्या अण्णा त्या आपल्या हिऱ्याला त्या गाडीला जोडायचा प्रयत्न करायचा, पण तो हिरा फिका पडायचा. त्यांच्या पुढे इतकी ही नव्हती. त्यांची बैलगाडी म्हणजे घुंगूर आणि खिलारी बैल इतकी सुंदर दिसायची की त्यांची गाडी म्हणजे विमानच, चौखुरावर उधळणारं विमान. इतकं सुंदर वाटायचं. त्यावेळेला रस्ते खडकाळ, कॉन्क्रीटचे रोड नव्हते, पण त्या गाडीत बसायला मात्र खूप मजा वाटायची. खेरशेरला गेलो की त्यांचा पाहुणचार अप्रतिम. म्हणजे मटण, मच्छी, मासे आणि तांदळाची भाकरी. जिजीत तुरंबवला येताना सुद्धा भाकऱ्या आणि मासे घेऊनच यायची. ती मिठाई खाल्ल्यासारखी वाटायची. कारण मिठाई त्यावेळेला मिळत नव्हती, अजिबात दुर्मिळच, दिसायची पण नाही. पण आम्हाला खूप आनंद वाटायचा. ते स्वभाव दादा आपले अण्णा मामा मुंबईला ह्याला आले तुरुंबवला, तर ते सुद्धा इतका त्यांचा आवाज की टेपवडीतनं आवाज त्यांचा ऐकायला यायचा. ते आले की माईची खडरपट्टी काढायची. ती एक मजा असायची. नंतर तुझा संजय, तुझा स्वभाव
तो स्वभाव इतका गोड आहे की सगळ्यांना आकर्षण तुझ्या स्वभावाचंच वाटायचं की तो खूप छान प्रेमळ सगळ्यांना जवळ करणारा असा आपुलकीचा तुझा स्वभाव असा संजय आम्हाला बघायला मिळाला पाहिजे. आणि तुझी सहचारिणी कुंदा, खरोखर तू भाग्यवान आहेस की इतकी चांगली बायको तुला मिळाली. याच्या पुढचं सेकंड इनिंग दोघांनी छानपैकी नातीबरोबर घालवा अशा आमच्या दोघांकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. प्रिय दादास 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सोन्याची निर्मिती करताना परमेश्वराला कुणी योग्य सल्लागार मिळाला नाही, अन्यथा त्याने सोन्याला सुगंध दिला असता. पण दादाला पृथ्वीवर पाठवताना परमेश्वराने आपली चूक सुधारली. त्यानं दादाचे व्यक्तिमत्व बावनकशी सोन्यासारखे घडवले आणि त्याला मायेचा सुगंध दिला. माझ्या लग्नानंतर मी जेव्हा मीरा रोडला राहायला गेले तेव्हा दादा माझ्या घरी मला भेटण्यासाठी आला. माझ्या आई वडिलांची उणीव त्याने मला भासू दिली नाही. मला माझ्या मनाला आज इतकं समाधान झालंय, इतका आनंद झाला की आज तागायत मी ते विसरू शकले नाही आणि विसरणारही नाही. दादाने आपल्या कर्तव्य बजावले, यातच त्याचा मोठेपणा. हे माझ्या मनाला इतकं समाधान लाभलंय की काय सांगू. असू दे, आज त्याच्या 60व्या वाढदिवशी त्याला शुभेच्छा देताना एकच सांगावेसे वाटते. प्रिय दादा, जीवनाच्या भव्य अथांग सागरात ध्येयाच्या आनंदमय नौकेने विहार कर. प्रयत्नांच्या वल्यानं मदतीने स्वप्नपूर्ती नौका जीवनाच्या किनाऱ्याशी भिडव आणि यशपूर्तीच्या आनंदाने नित्य गात राहा. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या वतीनं मी देवाच्या चरणी एकच प्रार्थना करते, दादाला उदंड आणि निरोगी आयुष्य दे. आणि आम्हाला त्या सुवर्ण काळाचा साक्षीदार असल्याचा खूप अभिमान वाटतो. खूप तुम्ही प्रेम दिलं, खूप लाड केलेत, खूप आमचे हट्ट पुरवलेत. सो तर धन्यवाद त्याच्यासाठी. म्हणजे मी तर म्हणेन इट वॉज इन द प्युअरेस्ट फॉर्म. जे काही मिळालं ना एकदम प्युअर होतं सर्व, काही खोटं नव्हतं त्याच्यामध्ये. तर थँक्यू अशा आमच्या ह्या प्रेमळ आणि रुबाबदार दादासाठी. रुबाबदार शब्दावरून एक आठवण आली, पटकन सांगतो की तेव्हाचा मराठी ॲक्टर जो रवींद्र महाजनी होता, आम्ही तुला नेहमी त्याच्याशीच कम्पेअर करायचो. म्हणजे त्याचा फेस आणि त्याची हेअरस्टाईल तुझी तशी सेम होती, तशीच पर्सनॅलिटी तुझी पण, आणि अजूनही आहे. आणि आता तुला रवींद्र महाजनी म्हणतोय तर कुंदावहिनीला ॲटलीस्ट जयश्री गडकर तर म्हणायला पाहिजे, नाहीतर तिचा राग ओढवून घ्यावा लागेल. यू आर वन ऑफ द क्यूटेस्ट कपल. खूप सगळेच प्रेमळ अनुभव आम्हाला मिळाले तुमच्या फॅमिलीकडून. सो थँक्यू फॉर दॅट. तर असं आहे आमच्या लाडक्या आणि प्रेमळ आणि रुबाबदार दादाला उदंड आयुष्य लाभो हीच देवाजवळ प्रार्थना. तर एन्जॉय युअर डे अँड हॅपी बर्थडे. आज ही संधी मिळाली, खूप मनात होतं तर बोलून घेतलं आहे. तर थँक्यू अगेन. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज माझ्या दादाचा 60वा वाढदिवस आहे आणि ह्या क्षणी मी थोडंसं माझं मनोगत व्यक्त करते. दादाला लहानपणापासून पोलिओचं अपंगत्व आलेलं होतं आणि आज त्यांनी वयाची 60 गाठली, परंतु त्याने
आपल्यासारख्या सक्षम माणसापेक्षाही तो चांगला जिद्दीने जगला आणि जगत आहे आणि जगणार आहे. फक्त एवढंच असं वाटतं की ह्या छोट्या छोट्या गोष्टीवर मात करून त्याने आपलं आयुष्य उत्तम जगलाच आहे, त्याच्याबद्दल हे नाही, पण ह्या गोष्टींना आपण सगळ्यांनी त्याचं भरभरून कौतुक केलं पाहिजे. परमेश्वराकडे मी त्याच्यासाठी एवढंच सांगेन परमेश्वराला की परमेश्वरा त्याला सुदृढ निरोगी ठेव, हीच त्याच्या देवाकडे मी प्रार्थना करेन. दादा, आज तुझ्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खूप खूप मोठा हो आणि असंच आमच्यावर प्रेम करत राहा. आम्हा बहिणींवर तू असंच प्रेम करत राहा. आमच्या घरामध्ये आमच्या भावंडामध्ये सर्वात मोठा, पण मला नाही वाटत तो त्याला साठी लागली असेल. मला असं वाटतं की तो आमच्याच वयाचा आहे, 45-50. त्याचे किती अनुभव सांगणार तेच आम्हाला समजत नाही. पुष्कळ असे अनुभव आहेत ते आम्ही शेअरच करू नये. त्यातला मी एक माझ्या सांगतो. मी जेव्हा जेव्हा आम्ही लोक गोव्याला जायचो, मी स्वतः, तेव्हा तिथे आम्ही खेळत असताना आमच्यासाठी ते सँडविच बनवणं, भेल बनवणं, या अंडी उकडून देणं ही त्यांची खासियत होती. आणि आम्हाला एवढा तो आम्हाला कोऑपरेट करायचा खेळण्यामध्ये. इथे बाबू तू इथे लप, बाबू या झाडावर जाऊन लप, माझ्या गाडीमध्ये लप, हे त्याची आठवण माझ्या मनामध्ये सदैव राहतील. पण मला नाही वाटत तो 60व्या वर्षी गेला आहे. तो 45-50 वर्षाचा आमचा मोठा भाऊच आहे आणि माझ्याकडून ह्याला खूप खूप शुभेच्छा. सगळे तुमचे मनोगत मांडलेले आमचे, तरी पण दादा संजय दादा एक एक्सक्लुझिव्ह प्रतिमा, पंडित कुटुंबातले आमच्याकडे सगळ्यात मोठा भावंड. दुर्दैवाने जन्मापासून त्याच्यावर जे व्यंगन बोलत त्यांनी त्याचा कधीच विचार नाही केला, कधीच नाही. त्या गोष्टीवर त्यांनी कधी पण त्या गोष्टीला कधी लावून नाही घेतलं. असा आमचा किलर दादा. दादाबद्दल बोलायचं कदाचित ही वेळ कमी पडेल. प्रत्येक वेळी कोणा ना कोणासाठी मदत करणं. मला माझ्या बाबतीत आठवतं, टाटा पॉवरला राहत असताना दादा यायचा बाईकवरनं, तेव्हा एक मला वेगळीकडे घेऊन जाणं, म्हणजे चिंगम देणं, बिस्किट्स देणं वगैरे, ही कायम एक राहिलेली एक भावंडाची, एक लहान भावंडाची त्याच्याबद्दल असलेलं प्रेम. आणि त्याचं एक प्रेम हे वेगळंच आहे. तो कधी प्रेमात कधी व्यवहार कधी केला नाही त्यांनी कधी बघितलं नाही की माझा भाऊ आहे, हा कोण आहे, कसा आहे, काय नाही, माझा आहे. त्याची आपली सगळीच लोक ही त्याची स्वतःची होती. आणि तसाच आपला दादा, कारण दादा हा आपलाच आहे. बाहेर जायचं आहे, कार्यक्रम करायचा आहे, फंक्शन करायचं आहे, दादा एक्सायटेड असतो. कारण दादाला सगळी माणसं एकत्र हवी असतात आणि हाच त्याचा स्वभाव. हा आमच्या सगळ्या भावंडांमध्ये, बहिणी भावंडांमध्ये सगळ्यांमध्ये तसंच उतरलेलं आहे. आज ॲक्च्युली दादा बाबतीत बोलणं म्हणजे माझ्याकडे शब्द नाही, पण आज या एवढ्या चांगल्या क्षणी मी खरोखर माझ्या राजनबाईला मिस करतो. आज आम्ही सगळे आहोत, आज सगळ्यांची आम्ही स्पीचेस बघितले, पण आज ह्या क्षणा कारण म्हणून आई आज ह्या क्षणी असं एक आणखीन एक, म्हणजे जसं मी जसे मस्करीचा भाव करतो तो भाईने केला असता. पण कोण ना कोण शारदा देवीच्या कृपेने कोण ना कोण अशी एक व्यक्ती आणून ठेवली की जो एंटरटेनमेंटमध्ये असतो. माझ्यावर अंजुताई कधी पण असतेच, त्याबद्दल काय वाद. आणि इतर सगळी फॅमिली म्हणजे आम्ही संपूर्ण पंडित कुटुंब, परिवार, आप्तेष्ट यांच्याकडनं, ईश्वरचरणी आणि शारदा देवीकडनं, कुलस्वामी बहिणीबाईकडनं एवढीच इच्छा प्रकट करतो की आमच्या दादाला दीर्घ आयुष्य दे, सुसज्जित आयुष्य दे, चांगलं आयुष्य दे. आणि दादानंतर आता बरेचसे मला वाटतं 68चे कार्यक्रम चालू झाले. त्याच्यामुळे दादाने हे श्रीफळ वाढवून या उत्सवाची सुरुवात केलेली आहे. हा जत्रोत्सव म्हणजे वाढदिवसाचा जाऊन अनिल दादाकडनं सुरुवात झाली. प्रत्येक गोष्टी चांगल्याची सुरुवात ही अनिल दादा आपल्या दादाकडनंच होते. आणि आपण या गोष्टीचं या सगळ्याने खरोखर मनापासून स्वागत करूया. काय बोलावं कुंदा बहिणीबद्दल, जे सपोर्ट, एक स्ट्रॉंग पिलर दादाच्या आयुष्यात, स्ट्रॉंगेस्ट पिलर. हॅट्स ऑफ बहिणी तुला, हॅट्स ऑफ. काय केलंयस काय नाही केलं सांगण्याची गरज नाही, सगळ्याला माहिती. फक्त सपोर्ट. एक तिने समर्पण केलं होतं दादाचं 100%. आणि तिला खरोखर निश्चितपणे नो डाऊट सुंदर. अजय मालीने इक्वली तेवढाच बॅकअप हँड दिला.
त्या घरातून या घरातून या सगळ्या गोष्टी करत असताना सगळे आजही एकत्र कुटुंबात या गोष्टीचा सार्थक अभिमान आहे आणि परमेश्वर तुम्हाला दोघांना खरोखर दिला दीर्घ आयुष्य देईल. दादा साठीसाठी आपल्याला परत 75 दोस्ती ही सगळ्या भावासारखीच होती. लहानपणापासून आम्ही दुर्मिळला होतो, एकत्र आम्ही होतो. त्यानंतर आम्ही मुंबईला आलो. मुंबईला आल्यावर आम्ही जरी गिरगावला राहत होतो चिखलवाडी, तरी पण आम्ही इकडे बोरलीला आलो तर मी संजयला भेटल्याशिवाय कधीच जात नव्हतो. त्यानंतर आम्ही बोरलीला राहायला आलो. बोरलीला राहायला आल्यावर संजयला म्हणजे आठवड्यातून 2-3 तरी फेऱ्या माझ्या असायच्या तिकडे. त्यावेळी मी सायकल घेऊन मी त्याला भेटायला जायचो. त्यानंतर आम्हाला दोघांनाही नोकरी नव्हती. त्यावेळेला संजय म्हणाला की संजय इलेक्ट्रिकमध्ये तो एक्सर्ट म्हणजे लायसन होल्डर म्हणून. तर संजय मला सांगायचं की तू माझ्याबरोबर चल, आपण दोघांनी छोटी मोठी कामं करू. कॉलनीमधले काही आली कामं तरी कुलकर्णी, मी आणि संजय तिघे आम्ही कामं करायचो. त्यानंतर असं झालं की संजय म्हणाला आता आपल्याला दादांच्या कंपनीमध्ये, तो म्हणजे टेक्निकल माणूस, तो कंपनीमध्ये आपण स्विफ्टच्या मशीन आहेत म्हणजे इम्पोर्टेड मशीन आहेत त्या आपण रिपेअर करू. आपल्याला काय वेळ, आपल्या जॉब नाही काही नाही, आपला टाईमपास होईल आपला. म्हणून आम्ही दोघेही सकाळी माई आम्हाला डबा बनवून द्यायची. डबा बनवून देऊन आम्ही ट्रेनने आम्ही तिकडे जायचो. पुढे दादरला उतरून टॅक्सीने पुढे एक्सेलवेअर कंपनीमध्ये जायचो. एक्सेलवेअर कंपनीमध्ये गेल्यावर संजयच्या रिपेअरिंगची कामं वगैरे करून संध्याकाळी आम्ही ट्रेनला गर्दी होण्यापूर्वी आम्ही ट्रेनने प्रवास करत. त्यावेळेला संजयला ट्रेनच्या प्रवासासाठी काय प्रॉब्लेम. हॅपी बर्थडे दादा, वी लव्ह यू. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे मामा, लव्ह यू. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे बाबा. हॅपी बर्थडे पप्पा. तुमको जन्मदिन की खुशी तुम्हारी, सदा खुश रहो तुम, दुआ है हमारी. हैप्पी बर्थडे. We sing happy birthday to you and may all your dreams come true. Happy, happy birthday. This is your birthday song. Celebration all night long. We sing happy birthday to you and may all your dreams come true. Happy, happy birthday. This is your birthday song. Celebration all night long. May all your dreams come true. We sing all together. Happy birthday to you. Happy birthday celebration. Party night, feel the vibration. Lights are bright, we're feeling alright. We're dancing till the morning light. Happy birthday celebration. Everybody get the temptation. Once again, this is your night and everyone feels right. Happy birthday to you and may all your dreams come true. We sing happy birthday to you and may all your dreams come true. Happy, happy birthday. This is your birthday song. Celebration all night long. May all your dreams come true. We sing all together. Happy birthday to you. It's a perfect motivation. Feel the vibe, enjoy the fascination. All your friends are here tonight. Happy anniversary, we hold you tight. It's a perfect situation. Hale and hearty, what a combination. Once again, this is your night and everyone feels right.